वाटेल. आईची शपथ घेऊन जर गद्दारी करणार असेल तर खरोखर आईला काय वाटत असेल. आणि चूक आपल्या सगळ्यांची झाली, विशेषतः माझी झाली. आईची शपथ घेतल्यानंतर ह्यांनी पूर्वी एकदा आपल्याशी गद्दारी केली होतीच, तरी परत आले. आणि परत आल्यानंतर तुम्ही आता या टेपमध्ये ऐकलं असेल की जेव्हा कोणी संकटात, अरे एवढे शिवसैनिक असताना शिवसेनेवरती संकट येऊच शकत नाही, तुझी काळजी कर, माझी करू नकोस, माझी करू नकोस. आजपर्यंत एकदा झालं ना, शिवसेना संपली, पक्ष चोरला, चिन्ह चोरला, तरी ठाकरे उभा आहे. मग आमदार फोडल्यानंतर शिवसेना संपली होती, तर तुमच्या विरोधात नाकावर टिचून या सर्व तमाम जनतेने 9 खासदार आपल्या हक्काच्या मशालीवरती निवडून आणले होते. ती फोडण्याची वेळ का आली? त्यावेळेला आपल्याला चिडवलं जात होतं, तुमचे 18 खासदार मोदींच्या चेहऱ्यावर निवडून आले, मोदींच्या चेहऱ्यावर निवडून आले. अरे मोदींच्या समोर देशात लाट असताना माझ्या या शिवरायाच्या महाराष्ट्राने मोदींच्या भाजपला आडवा करून त्यांच्या छाताडावरती हक्काचे शिवसेनेचे आणि महाविकास आघाडीचे 31 खासदार बसवले होते. कुठे गेली ती मोदींची लाट? आणि विकास निधी जे काय बोंबलतायत, एकूण 2 वर्षामध्ये लोकसभेमध्ये हे किती वेळा हजर होते? काय आंदोलन म्हणून काय केली त्यांनी? जे आंदोलन आपण केली, शेतकऱ्याला कर्जमुक्त, मी काय उपकार नाही केले, पण एक अनपेक्षितपणाने मुख्यमंत्री पदाची जबाबदारी मला स्वीकारावी लागली. कोणीही मागितली नव्हती, पण मी माझं कर्तव्य मानलं की आपला हा अन्नदाता आहे. सगळेजण म्हणतात मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. अरे मग मुलगा असेल तर शेतकऱ्याच्या मुलाच्या निष्ठेला जाग ना तू. का शेतकऱ्याची गद्दारी करतोयस?